आमची रीच साधारणतः 1,00,000 लोकांपर्यंत, मराठी लोकांपर्यंत अमेरिकेत आहे. मराठी असण्याची जाणीव आणि भावना त्या दिवशी मोठी लोकांना एक समजली जाते. आम्ही हॉलिवूडच्या शेजारी असूनही मराठीचं एक वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करतोय. जेव्हा माणूस आपल्या मातृभूमीपासून लांब जातो तेव्हा त्याला मातृभूमीची जास्त आठवण यायला लागते. आपण सगळे मराठी आहोत आणि हा एक बेसिक कनेक्शन आहे सगळ्यांमधलं. तर त्या मराठी भाषेला आम्ही तिथे मोठं करायचा प्रयत्न करतोय. नॉर्थ अमेरिकन फिल्म फेस्टिवल ह्याच्यामध्ये मराठी सिनेमे अभिमानाने दाखवले जातात आणि त्याचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते निर्माते अभिजित घोलप सर आपल्यासोबत आहेत. तो चेहरा आज आपल्याला दिसणार आहे फायनली. अभिजित सर, खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. कसे आहात? ऑल गुड, थँक्यू. येस. आणि जसं मी म्हणाले की साता समुद्रापार मराठी सिनेमा पोहोचला हे आपण अनेकदा ऐकतो, पण त्याच्या मागे ती मेहनत किंवा आपला सिनेमा, आपल्या मातृभाषेतला सिनेमा पोहोचवण्याची जी जिद्द किंवा तो एक अभिमान असतो ना, तो चेहरा कुठेतरी आम्हाला दिसत नाही, पण आज तो दिसतोय तुमच्या मार्फत. काय सांगाल? नाफाची तुम्ही अध्यक्ष आहात आणि तिथे तुम्ही राहता कॅलिफोर्नियामध्ये. तिकडे मराठी कम्युनिटी आहे, पण आपले सिनेमे पोहोचवण्याचा जो जिद्द आणि ही कुठून ही सगळी प्रेरणा मिळाली? असं मला आत्ता त्यांच्याशी बोलताना कळलं की ते ह्या फील्डमधले नाही आहेत, तरी पण तुम्ही देऊळसारखा सिनेमा प्रदर्शित केलात, निर्मिती केली त्याची. काय सांगाल याबद्दल? म्हणजे मी IIT मुंबई आणि स्टॅनफर्ड यातलं मॅनेजमेंट एज्युकेशन, त्यामुळे फिल्म किंवा फिल्म इंडस्ट्रीशी माझा कुठलाही दुरान्वयी संबंध नव्हता. पण देऊळ हा चित्रपट निर्मिती करायची मला संधी मिळाली आणि त्या निमित्ताने मी ह्या इंडस्ट्रीबद्दल खूप काही शिकलो आणि मग त्याच्यानंतर मी भारतीय नावाचा दुसरा चित्रपट पण केला. पण अमेरिकेमधल्या लोकल टॅलेंटला आपण जर हाताशी धरलं आणि त्यांच्या थ्रू जर आपण चांगल्या पद्धतीचे काही प्रोडक्शन्स करू शकलो तर ती प्रोडक्शन्स आत्ता आपल्याला साता समुद्रापार नेता येतील. म्हणजे सॅन फ्रान्सिस्कोच्या बॅकग्राऊंडवरती केलेली एखादी लव्ह स्टोरी जर ती आपल्याला सिटी प्राईड कोथरूड पुण्यामध्ये दाखवता आली तर अशा पद्धतीचा जो चित्रपट ह्या सगळ्या कक्षा ओलांडून जाऊ शकतो. तर ह्या विचारांनी आम्ही नाफाची सुरुवात केली आणि नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन म्हणजे नाफा याच्यामार्फत आमचा हाच एक उद्दिष्ट होतं की तिथल्या लोकल टॅलेंटला हाताशी धरूया, चांगले प्रोडक्शन्स करूया आणि त्याचबरोबरीने भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या फिल्म प्रोड्युसर्सना आपण जर अमेरिकेतली एक मार्केट अवेलेबल करून देऊ शकलो तर त्यांना पण त्याच्यानं चांगले रेव्हेन्यूज मिळतील आणि त्यांचे चित्रपट पण तिकडची मंडळी छान बघू शकतील. तर ह्या दोन उद्दिष्टांनी सुरू केलेली नाफा अशी एक ऑर्गनायझेशन आहे. आणि हे 3रं वर्ष आहे यंदाचं आणि प्रतिसाद तर खूप उत्तम मिळत असेल, पण सर त्याच्या मागची जी प्रोसेस असते ना ते आम्हाला बऱ्याचदा माहीत नाही आहे, पण तुम्ही एक्सप्लेन केली तर खूप मजा वाटेल ऐकायला की काय सगळी प्रोसेस असते. म्हणजे आपल्याला कसं होतं की आपल्याला जर जेव्हा अशा पद्धतीची ऑर्गनायझेशन फॉर्म करायची आहे तर ते पहिल्यांदाच तिकडे असा पद्धतीचा एक एफर्ट होत असल्यामुळे, कारण गेले 30 ते 40 वर्ष मराठी मंडळ तिथे खूप ॲक्टिव्ह असतात. भारतातले पण किंवा महाराष्ट्रातले लोक जेव्हा आपण अशा ठिकाणी परदेशात जातो त्यावेळेला पटकन तिथल्या महाराष्ट्र मंडळाशी आपण अटॅच होतो. पण ते सगळे लोक आत्तापर्यंत थिएट्रिकल किंवा परफॉर्मन्स बेस्ड कार्यक्रम करायचे, पण डिजिटल कॉन्टेंट क्रिएशन्स किंवा काही फिल्म तयार करणं किंवा शॉर्ट फिल्म करणं असे एफर्ट्स तिकडे झालेले नव्हते. त्यामुळे असा जर प्लॅटफॉर्म आपण तिथल्या लोकांना आपण अवेलेबल करून दिला तर त्या अनुषंगाने आपण तिथल्या लोकांना आम्ही एकत्र आणलं, त्यांना हा कॉन्सेप्ट एक्सप्लेन केला आणि आय थिंक ही काळाची गरज होती. कारण आम्ही ज्या क्षणाला ह्या गोष्टी लोकांशी बोलायला लागलो ना त्याला लोकांनी पटपट त्याला रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केली. मी आत्ता अगदी अल्पावधीत बघायचं झालं तर आमच्याकडे साधारणतः 3,000 मेंबर्स नाफाचे ऑलरेडी झालेले आहेत आणि आमची रीच साधारणतः 1,00,000 लोकांपर्यंत, मराठी लोकांपर्यंत अमेरिकेत आहे. कारण अमेरिकेत आपण जर बघितलं तर एक साधारणतः 7-1 मिलियन हे भारतीय आहेत, पण मराठी भाषा तिथे मायनॉरिटी नसून मायनॉरिटीपेक्षा मायनॉरिटी आहे आणि मराठीचे साधारणतः 3.5-4 लाखच लोक तिकडे राहतात. तर त्या 3.5-4 लाख लोकांपैकी आम्ही आता 1,00,000 लोकांपर्यंत पोहोचू शकलो आहे. लोक त्याला कनेक्ट होत आहेत आणि फिल्म फेस्टिवल आम्ही आता जो दरवर्षी करतोय त्या अनुषंगाने लोकांना आता एक सवय पण झालेली आहे की असं काहीतरी एक मराठीसाठी ॲक्टिव्हिटी होते आणि आपण मराठी असण्याची जाणीव आणि भावना त्या दिवशी मोठी लोकांना एक समजली जाते, असा एक तो एफर्ट आहे. आणि आता सरांनी आम्हाला सांगितलं की तिथे रेड कार्पेट होतो आणि तिथे फक्त मराठी कलाकारांसाठी एक झळकण्याचा एक प्लॅटफॉर्म असतो. जसं कान्सलाही आपले मराठी कलाकार गेले होते, पण ते इंटरनॅशनल आहे त्यामुळे सगळ्या इंडस्ट्रीमधले कलाकार असतात, पण हा डेडिकेटेडली मराठी कलाकारांसाठी आहे. तर त्याची कल्पना कशी काय? म्हणजे पहिल्या वर्षी आम्ही रेड कार्पेट इव्हेंट केला नव्हता. पहिल्या वर्षी मी 2024ला फक्त फिल्म फेस्टिवल झाला होता आणि मग आम्हाला नंतर जाणवलं की लोकांना फिल्म फेस्टिवलच्या बरोबरीने एक रेड कार्पेट, एक ग्लॅमर प्रेझेंटेशनचं पण एक गरज आहे. म्हणून आम्ही मग हे रेड कार्पेट कॉन्सेप्ट मागच्या वर्षी लॉन्च केला आणि त्याला प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. कारण की रेड कार्पेटवरती आपल्या कलाकारांनी वॉक करणं आणि त्याचबरोबरीने आपल्या सगळ्या रसिकांनी कलाकारांबरोबर एक चांगले फोटोग्राफ पण आणणं, तर ही सगळी अपॉर्च्युनिटी तिकडे जुळून आली.
म्हणजे इनफॅक्ट मागच्या वर्षी तर अमोल पालेकरांनी पण स्वतः रेड कार्पेट वॉक केला. त्याच्याबरोबर ते खूप लोकांना फोटो काढण्याची संधी मिळाली. त्याचबरोबरीने अवधूत गुप्ते होते किंवा मधुर भांडारकर होते आणि त्याला आपल्या सगळ्या मराठी रसिकांनी की हा एक रेड कार्पेट आहे आणि मग त्या रेड कार्पेटला फक्त हॉलिवूडचे स्टार्स असतात, तर असं नसून आम्ही हॉलिवूडच्या शेजारी असूनही मराठीचं एक वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करतोय. तर ह्यावर्षी पण रेड कार्पेट मोमेंट्स तिथे आहेत आणि त्यामुळे बरेचसे चांगले कलाकार तिथे आता स्वतःला प्रेझेंट करतायत. आणि नॉट ओन्ली बॉलिवूडमधले किंवा फिल्म इंडस्ट्रीमधले आपल्या इंडियातल्या, पण तिथल्या लोकल म्हणजे हॉलिवूड किंवा तिथले जे फिल्म स्कूल्स आहेत तर तिथले पण चांगले चांगले उभरते कलाकार तिथे येऊन स्वतःला प्रेझेंट करतात. तर आय थिंक त्या अनुषंगाने होणारी एक चांगली चळवळ आहे असं मला वाटतं. डेफिनेटली. आणि तिथले म्हणजे तुम्ही सुद्धा कॅलिफोर्नियामध्ये असता, कधी कधी आपल्याला ती घरची ओढ असते ना, की अरे भारत म्हटल्यावरती एक वेगळीच फिलिंग असते. तुम्हाला असं वाटतं की तिथले राहणारे त्यांचं महाराष्ट्राचे असलेलं अटॅचमेंट किंवा घराशी असलेली नाळ ती कायम ठेवण्याचा नाफा नेहमी प्रयत्न करेल? आणि अजून कसं होतं ना की जेव्हा माणूस आपल्या मातृभूमीपासून लांब जातो तेव्हा त्याला मातृभूमीची जास्त आठवण यायला लागते. म्हणजे आपलं कल्चर, आपल्या लहानपणापासून घडलेल्या सगळ्या सांस्कृतिक घडामोडी आपल्या आयुष्यातल्या त्या तिकडे जास्त जाणवायला लागतात. आणि मग ह्याच सगळ्याचा जो आपला एक बेस आहे की मराठी, राईट, आपण सगळे मराठी आहोत आणि हा एक बेसिक कनेक्शन आहे सगळ्यांमधलं. तर त्या मराठी भाषेला आम्ही तिथे मोठं करायचा प्रयत्न करतोय आणि ती भाषाचा ऱ्हास होऊ नये. कारण नवीन जनरेशन असते, नवीन जनरेशनला मराठी भाषेशी काही घेणं नसतं. म्हणजे इव्हन आम्ही पण, राईट, आम्ही आता अमेरिकेत राहून आम्ही नाही बोललो मराठीत, काहीच फरक पडत नाही. पण शेवटी आपली भाषा आहे ती, आपल्या भाषेला आपणच पुढे न्यायचं आहे. तर ह्या अनुषंगाने सुरू झालेली ती चळवळ आहे की ज्याला आता ऑलमोस्ट 3,000 मेंबर्स त्याला सपोर्ट करतात. कारण की त्यांना स्वतःला पण तेवढीच उत्कंठा आहे की जेवढी मला वाटली चालू करताना. आणि आय थिंक आता ही चळवळ खूप अशी फोफाट्याने वाढती आहे आणि लोकांपर्यंत पोहोचती आहे. आणि ह्या चळवळीला आता आपल्याला भारतामधनं पण खूप चांगला सपोर्ट मिळतोय. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडनं पण आम्हाला खूपच चांगला सपोर्ट मिळतोय. त्यांचे स्वतःचे गव्हर्नमेंट ऑफिसर्स तिकडे येतात. म्हणजे आपले सांस्कृतिक मंत्री स्वतः मागच्या वर्षी तिकडे आले होते. ह्यावेळेला पण आम्ही देवेंद्रजी फडणवीसांना रिक्वेस्ट केली आणि त्यांना पण ही खूप कल्पना आवडली आहे. त्यामुळे आय थिंक ओव्हरऑल मराठी भाषेला भारतातनं आणि भारताबाहेरनं जर चांगला प्रतिसाद मिळाला तर मराठी भाषा, त्याच्या अनुषंगाचे चित्रपट हे चांगले पुढे ग्रो होऊ शकतात. आणि आपल्याला आपल्या कलेचं किंवा आपल्या सिनेमांचं कौतुक असतं, पण तिथे राहणारे जे अमेरिकन्स असतात ना, त्यांना मे बी तो विषय एकदम वेगळा वाटतो आणि त्यांच्याकडनंही कौतुक बऱ्याचदा येतं. त्यांच्याकडनं म्हणजे तुमचे मित्रमंडळी सुद्धा असतील अमेरिकन्स, त्यांच्याकडनं तुम्हाला काही आलं अजून मराठी सिनेमांबद्दल? म्हणजे आम्ही काय केलं की मराठी सिनेमांना आता आम्ही तिकडे इंग्लिश सबटायटल्समध्ये दाखवतो. कारण मराठी चित्रपट हे कायमच खूप संवेदनशील आणि खूप सेन्सिबल असे समजले जातात. आणि मी आता बॉलिवूड जरी आपण त्याला म्हणत असलो तरी मराठी चित्रपट हे स्वतः मराठी चित्रपट आहेत. म्हणजे ते मराठी चित्रपट सृष्टी ही वेगळी आहे आणि मग त्यांच्यामुळे त्याच्यातले जे ज्या पद्धतीचे सब्जेक्ट हँडल केले जातात, म्हणजे बऱ्याचशा हिंदी चित्रपटांमध्ये हा एखादा हिरो किंवा हिरोईन त्यांच्या नावावरती चित्रपट चालतात, पण मराठीमध्ये अजूनही कथेवरती चित्रपट चालतात. आणि अशा पद्धतीच्या सेन्सिबल स्टोरीज जेव्हा आपण प्रेझेंट करतो तेव्हा असे खूप चांगले फिल्म मेकर्स आहेत की ज्यांना ह्या चित्रपटामध्ये खूप स्वारस्य असतं, पण मग त्यांना ते समजत नाहीत सब्जेक्ट ना, म्हणून आम्ही ते सबटायटल्सनी करतो. आणि त्या सबटायटलमुळे ना आता बरीचशी यंगस्टर पॉप्युलेशन पण ते चित्रपट बघायला लागली आहे. कारण की त्यांना ते चित्रपट जाणवतात. आणि बऱ्याच वेळा आपण म्हणतो की आपण इव्हन साऊथ कोरियातले चित्रपट पण बघू शकतो किंवा स्क्विड गेम सारखे TV सिरियल पण बघतो. तर ते बघतो कारण की ते आपल्याला कुठेतरी भावतात, जाणवतात. तर अशा पद्धतीच्या भावणाऱ्या गोष्टी तिथे प्रेझेंट करण्यासाठी आम्ही हा फेस्टिवलचा उपयोग करतो. आता ह्या फेस्टिवलमध्ये फक्त मराठी लोक नसतात, तर ते अमेरिकन म्हणजे ओरिजिनल अमेरिकन लोक पण तिथे अटेंड करतात की जे चित्रपट बघतात ते ॲप्रिशिएट करतात. किंवा इव्हन आम्हाला मागच्या वेळेला काही फ्रान्सवरून व्हिजिटर्स होते की ज्यांनी हे चित्रपट बघितले. तर अशा पद्धतीने जो आपला एक वाढणारा एक प्रेक्षक वर्ग आहे की ज्यांना मराठीमध्ये खूप छान इंटरेस्ट आहे, तर त्यांना आम्ही हाताशी धरतोय. पण त्याचबरोबरीने आपल्या मराठी चित्रपटांतला जो एक प्रेझेंटेशनचा भाग आहे त्याचं एक क्वालिटी इम्प्रूव्ह व्हावी, त्यासाठी आम्ही काही इंटरनॅशनल फिल्म्स पण तिकडे प्रेझेंट करतो की जेणेकरून लोकांना कळायला पाहिजे की फ्रान्समध्ये कसे प्रोडक्शन्स होतात किंवा इराकमध्ये कसे प्रोडक्शन्स होतात. आणि ते खूप सेन्सिबल असतात, खूपच सुंदर अशा पद्धतीचे प्रेझेंटेशन ते असतात. तर अशा पद्धतीचा जो पूर्ण इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म आहे. येस. आणि सिनेमांसाठी जे माणसं क्रेझी असेल त्यांच्यासाठी हा तर एक एक्सपिरियन्स असेल की इतक्या सगळ्या जगभरात प्रत्येक कानाकोपऱ्यातून आपल्याला शिकायला मिळते की त्यांचं प्रोडक्शन कसं आहे किंवा काय. पण सर, तुम्ही म्हणालात की तुम्ही IT सेक्टरमध्ये शिक्षण घेतलं, पण निर्मितीची ओढ कुठेतरी ना तो एक किडा लागतो आपल्या मनामध्ये की नाही, सिनेमांबद्दल आपल्याला काहीतरी वाटतं, आकर्षण आहे. तिथूनच ही सुरुवात झाली होती? म्हणजे ॲक्च्युली कसं झालं ना की मी हेल्थकेअर फील्डमध्ये असल्यामुळे आणि
शाळा कॉलेजमध्ये पण असं कधीच स्टेजवरती किंवा असं परफॉर्मन्स किंवा काही आर्टिस्टिक ॲबिलिटी माझ्यात नाही आहे, तेव्हा मी काही असं केलेलं नाही आहे प्रेझेंटेशन. पण जेव्हा मी त्या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये मी विचार करायला लागलो आणि त्याच्यात की आता हा चित्रपट आपल्या लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, त्यामुळे मग देऊळच्या सारख्या चित्रपटामध्ये जेव्हा ती संहिता माझ्याकडे आली आणि ती मला भावली मनाला, तेव्हा म्हटलं की आपण आता याचा मस्त प्रोजेक्ट करूया तयार. आणि मग ते करताना मग याच्यात कलाकार कोण पाहिजेत किंवा हे कोणापर्यंत जाऊ शकतं, मग आपल्याला किती स्क्रीन्स पाहिजेत, मग लोकांना आपल्याला कळलं तर पाहिजे हा चित्रपट येतोय, मग त्यासाठी मार्केटिंगचे चेंजेस करा. तर अशा बऱ्याच गोष्टी त्यावेळेला करण्याची संधी मिळाली. आणि मग ते केल्यानंतर जेव्हा त्याचा रिझल्ट आपल्याला फेवरेबल येतो त्यावेळेला अजून एक कॉन्फिडन्स ॲड होतो. आणि मग तो कॉन्फिडन्स ॲड झाल्यामुळे मग पुढच्या चित्रपटामध्ये पण तो एक फोकस आला. पण आता इथे जेव्हा आपण करतो आहोत तेव्हा इथे करताना आमचे 2 उद्दिष्ट आहेत. एक तर म्हणजे लोकांना म्हणजे तिथल्या कम्युनिटीला जास्तीत जास्त ट्रेनिंग चांगलं मिळावं, म्हणून मग आम्ही काय करतो की फिल्म फेस्टिवलच्या अनुषंगाने आम्ही तिकडे काही मास्टर क्लासेस कंडक्ट करतो. मग त्यासाठी आपण भारतातनं काही कलाकारांना आमंत्रित करतो. म्हणजे आता पहिल्या वर्षी आपल्याकडे दिलीप प्रभावळकर आले होते, डॉक्टर जब्बार पटेल आले, त्याचबरोबरीने आपल्याकडे सुबोध भावे, मृणाल कुलकर्णी असे सगळे कलाकार तिकडे आले. आणि मग त्या कलाकारांनी तिथे काही मास्टर क्लासेस कंडक्ट केले. मागच्या वर्षी आपल्याकडे अमोल पालेकर होते, नंतर अवधूत गुप्ते, नंतर सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर. तर आम्ही असे प्रथितयश कलाकार तिथे घेऊन जातो आणि की जे तिथे मास्टर क्लासेस घेतात. मग त्यामुळे आपला जो अमेरिकन महाराष्ट्रीयन्स आहेत त्या लोकांना ह्या लोकांकडून शिकण्याची संधी मिळते. अभिनयातले मास्टर्स शिकवतात. करेक्ट. आणि नुसता अभिनय नाही, पण त्यांना सिनेमॅटोग्राफी, डिरेक्शन, म्युझिक याची असं एक म्हणजे पूर्णपणे 360 डिग्री व्ह्यू आम्ही त्यांना देतो. मागच्या वर्षी तर आम्ही तिकडे वर्कशॉप पण कंडक्ट केला होता आणि तिथे आम्ही पूर्ण डबिंग आणि साऊंड एडिटिंगचा वर्कशॉप केला. आणि मग त्या वर्कशॉपला आम्ही स्ट्रिक्टली की 10च लोकांनी फक्त अटेंड करायचा एका सेशनमध्ये. तर सुरुवातीला आम्ही 4च सेशन प्लॅन केले होते, पण त्याला एवढी डिमांड मिळाली की आम्ही 11 सेशन्स त्याच्यात केले. म्हणजे साधारणतः 2,500 ते 3,000 लोक तिथे स्वतः येतात. त्या 10,000 स्क्वेअर फीटची जी एक ऑपेरा स्टाईल फॅसिलिटी आहे की जिथे कॅलिफोर्निया थिएटर्स म्हणून त्याचं नाव आहे, तिथे आम्ही हा पूर्ण फेस्टिवल करतो, ते अटेंड करतात. तो एक पूर्ण एक्सपिरियन्स आहे सगळा. म्हणजे कसं असतं ना की मराठी माणूस हा लहानपणापासून असं शिकत आलेला आहे की तुम्ही अंथरूण पण पाय पसरा. आणि हा आमचा असा एफर्ट आहे की आमचं अंथरूण छोटं आहे पण आम्ही पाय नाही अवघडून घेणार, तर आम्ही आता अंथरूण मोठं करतोय. तर अशा पद्धतीने केलेला नाफाचा हा एक खटाटोप आहे. अगदीच अगदीच. आणि यंदाच्या कलाकारांबद्दल आम्हाला जरा सांगा, कारण का बरेच सिनियर कलाकार असतात. यंदा आम्हाला कोण पाहायला मिळणार आहे नाफा? सो ह्या वर्षी आपल्याकडे अतुल कुलकर्णी येत आहेत आणि त्याचबरोबरीने नागराज मंजुळे ते येत आहेत. नंतर महेश कोठारे आहेत, रोहिणी हट्टंगडी आहेत आणि यंगर जनरेशन्समधले श्रुती मराठे, गिरिजा ओक आहेत. त्याचबरोबरीने महेश मांजरेकर, गुरु ठाकूर हे स्वतः तिकडे येत आहेत. सो हा जो सगळा ग्रुप आहे तर त्याच्या बरोबरीनेच आपल्याकडे रोहिणी हट्टंगडी ह्या वर्षी त्या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. कारण रोहिणी त्यांनी गांधी सारांश पासनं ते अगदी आत्ताचं बाई पण देवा देगा अशा त्यांचे कामं झालेली आहेत आणि त्यांना एक असा स्वतःचा त्यांचा एक ऑडियन्स आहे, एक फॅन क्लब आहे. तर ह्या सगळ्याचा आम्ही असा विचार करतो की अमेरिकेतले जे मराठी लोक आहेत त्यांना एक थोडीशी त्यांची टेस्ट वेगळी असते, त्यांच्या एक अपेक्षा वेगळ्या असतात. तर त्या अपेक्षा फुलफिल करण्याच्या दृष्टीने केलेला हा एक प्रयत्न असतो. इंडियामध्ये जे प्रदर्शित होतात आपले मराठी चित्रपट, महाराष्ट्रात जे प्रदर्शित होतात ते बाहेरच्या देशामध्ये अमेरिकेमध्येही तुम्ही प्रदर्शित करायचं आणि ते त्याच वीकमध्ये, कारण का त्याचाच कुठेतरी फायदा प्रोड्युसरला असतो. तर तीही एक प्रोसेस तुम्ही बघताय मार्केट. हो, कारण काय होतं ना की म्हणजे आता एका बाजूला आपण फिल्म प्रोडक्शन्स करतो किंवा फिल्म फेस्टिवल करतो, पण त्याचबरोबरीने आपले मराठी चित्रपट निर्माते जे असतात तर त्यांना दरवेळेला भारतातल्याच गणितांवरती त्यांना त्यांचं निर्मिती करायला लागते. आणि मग त्यांना एकाच महिन्यात जर 5 चित्रपट आले तर त्यांना थिएटर्स नाही मिळत आणि मग थिएटर्स न मिळाल्यामुळे तो चित्रपट ऑलमोस्ट लॉसमध्ये जातो. तर मग हे आपल्याला जर कमी करायचं असेल तर डॉलर्समधले रेव्हेन्यूज आपण त्यांना आणू शकलो तर त्यांना कुठेतरी एक फायदा होण्याची चान्स मिळू शकतो. म्हणजे आपल्याला साऊथ इंडियन मूव्हीज किंवा हिंदी मूव्हीज हे बाहेरच्या देशांमध्ये रिलीज होतात आणि त्यांना चांगले रेव्हेन्यूज त्यातनं मिळतात. तर तो एक एफर्ट आम्ही नाफाच्या थ्रू केलेला आहे. मागच्या वर्षी म्हणजे पूर्ण वर्षभर आम्ही 12 चित्रपट रिलीज केले, राईट फ्रॉम संगीत मानापमान, गुलकंद, अशी जमवा जमवी, पुन्हा शिवाजीराजे, प्रेमाची गोष्ट. दर महिन्याला एक आम्ही रिलीज केला आणि ते करताना आम्ही थिएटरच्या माध्यमांना ते रिलीज करतोय. आणि मग त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त सिटीजपर्यंत पोहोचता येतं, खूप शोज करता येतात आणि मग चित्रपट चांगला असेल तर ऑफकोर्स त्यांना रेव्हेन्यू चांगले मिळणार आहेत. म्हणजे संगीत मानापनला खूप चांगले रेव्हेन्यूज मिळाले, गुलकंद चित्रपटाला खूप चांगले रेव्हेन्यूज मिळाले. तर हे सगळा जो बेनिफिट म्हणजे ते पैसे त्यांना इन्व्हेस्ट मिळाले नसते, तर हा त्यांना एक बोनस म्हणून येऊ शकतो. आणि हा प्रघात आपल्याला नवीन चित्रपटांसाठी करता येतोय. पण जे चित्रपट ऑलरेडी रिलीज झालेले आहेत तर त्या चित्रपटांसाठी आम्ही स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म पण केलेला आहे आणि हे पूर्ण नॉन प्रॉफिट बेसिसवरती करतोय. म्हणजे आमचा पूर्ण उद्दिष्ट याच्यातनं कुठेही कमर्शियल बेनिफिट करणार नाही आहे. तर एखाद्या चांगल्या निर्मात्याला
चांगले प्रेक्षक आणून देणं एवढंच फक्त आमचं उद्दिष्ट आहे. क्या बात. आणि मग ह्यासारख्या इनिशिएटिव्हला खूप डोनेशन्स आम्ही लोकली इनिशियली लोक पुढे येतात, ते डोनेट करतात किंवा अशा पद्धतीचा आम्ही जो इनिशिएटिव्ह करतोय त्याचा उद्दिष्ट असं आहे की चांगला चित्रपट तुम्ही उद्या रिलीज केला आहे आणि तो चित्रपट तुम्हाला अमेरिकेत रिलीज करण्यासाठी काही एफर्ट्स पाहिजेत, तर तुम्ही ह्या OTT प्लॅटफॉर्मवर या, तुम्ही तिथे रिलीज करा, लोक बघतील आणि तुमची कलाकृती चांगली असेल तुम्हाला नक्कीच चांगल्या पद्धतीचं सहकार्य येऊ शकतं. आणि हे नुसतं अमेरिकेपुरतं मर्यादित नसून हे पूर्ण आता जगभर आम्ही केलेलं आहे. त्यामुळे अगदी तुम्हाला ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दुबई, UK सगळीकडनं चांगला मराठी प्रेक्षक वर्ग मिळू शकतो. वा सर, क्या बात आहे. म्हणजे आम्ही फक्त सोशल मीडियावर बघताना असं आम्हाला कळतं की अरे आज इथे हाऊसफुल झालं म्हणजे परदेशात, पण त्याच्या मागे ही एवढी मेहनत असते आणि ती जिद्द असते हे आज आम्हाला कळतंय. पण सर आपण कुठलीही प्रोसेस असेल तरी आपण ती शिकत असतो ना, आणि आपण त्या फील्डमधले नसलो तर आपल्याला झिरोपासून सुरुवात करावी लागते. तुम्ही एक ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून काय शिकलायत या प्रोसेसमधून आणि काय घेण्याचा नेहमी प्रयत्न असतो? म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये कसं झालं की मला थोडंफार निर्मितीचा एक्सपिरियन्स होता माझ्या आधीच्या चित्रपटांमुळे आणि त्या दोन्ही चित्रपटांना माझं डिस्ट्रीब्युशन असल्यामुळे मला डिस्ट्रीब्युशनचा पण अनुभव होता. पण फिल्म फेस्टिवलचा अनुभव अजिबातच नव्हता. म्हणून मग आम्ही जेव्हा फिल्म फेस्टिवल करायचं ठरवलं तेव्हा 2023-24मध्ये मग मी स्वतःहून डॉक्टर जब्बार पटेलांबरोबर खूप वेळ स्पेंड केला, कारण ते स्वतः पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हे गेले 30-35 वर्ष सक्सेसफुली एक्झिक्यूट करतात ॲज अ चेअरपर्सन. तर त्यांनी खूप आम्हाला हेल्प केली, डॉक्टर मोहन आगाशेंनी खूप हेल्प केली आणि चित्रपट महोत्सव कशा पद्धतीने करायला पाहिजे हे सगळं आम्हाला त्यांनी शिकवलं. आणि मग त्यांच्या त्या तालमीखाली आम्ही पूर्णपणे आमचा पहिला प्लॅन केला. जब्बार सर स्वतः अमेरिकेला तेवढ्यासाठी आले आणि मग आम्ही तो चित्रपट महोत्सव त्यांच्या समोर सगळा एक्झिक्यूट केल्यानंतर त्यांनी आम्हाला खूप फीडबॅक दिला आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्याच्यातनं शिकलो आणि आता आम्ही स्वतः तो पूर्णपणे एक्झिक्यूट करू शकतो. आमची आता पूर्ण टीम तयार झालेली आहे. म्हणजे नाफामध्ये जरी मी लोकांशी बोलत असलो तरी आमचे 12 एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स आहेत की जे वेगळ्या शहरांमध्ये आहेत नॅशनली. नंतर आमची सांगता एक 1,200पेक्षा जास्त व्हॉलेंटियर्स आहेत आणि एक 3,000 मेंबर्स आहेत. म्हणजे असं एक पूर्ण पिरामिड तिथे एस्टॅब्लिश झालेलं आहे. क्या बात आहे. आणि आत्तासुद्धा कलाकार जेव्हा तिथे येतात फेस्टिवलला तेव्हा पण त्यांच्याकडनं पण तुम्हाला दाद येत असेल आणि त्याच्यामुळे अजून एव्हरी इयर म्हणजे पुढच्या वर्षी आता काय करायचं एक ऊर्जा असेल ना, त्यांच्याकडनं काय एक फीडबॅक किंवा तो कौतुकाची थाप किंवा एक विश्वास लागतो की ठीक आहे तुम्ही जे काही कराल पुढच्या वर्षी जरी केलं तरी आम्ही आहोत करायला, तो एक विश्वास या म्हणजे ॲब्सोल्युटली यू आर ॲब्सोल्युटली राईट. कारण जेव्हा पहिल्यांदा सचिन पिळगावकर तिकडे आले होते तर तेव्हा त्यांचं पहिलं स्टेटमेंट होतं की त्यांनी एवढा मोठ्या प्रमाणात उत्सव असेल असा अपेक्षा त्यांची नव्हती. पण जेव्हा त्यांनी जे लोक बघितली त्यांचा उत्साह बघितला तेव्हा ते म्हणले की महाराष्ट्रातल्या म्हणजे अमेरिकेतल्या ह्या महाराष्ट्राला भेटून पण आनंद वाटला. आणि मग त्याच्यानंतर मग सुप्रिया पेळगावकर असतील किंवा निवेदिता जोशी असतील किंवा मृणाल कुलकर्णी असतील, म्हणजे त्यांचा इतका एन्करेजिंग फीडबॅक आहे. म्हणजे त्यांनी सगळ्यांनीच अगदी समरस होऊन त्याच्यात स्वतःला एन्जॉय केलं. पण त्याचबरोबरीने तिथे आम्ही म्हणजे कलाकार तिथे उतरल्यापासून त्यांची आम्ही जी सोय बघतो किंवा त्यांची जी बर्दास्त आखली जाते किंवा त्यांचं पूर्ण स्केड्यूल असतं की कुठल्या वेळेला त्यांनी कुठल्या रूममध्ये जाऊन कुठलं टॉक द्यायचं आहे आणि मग त्याचं ते कोऑर्डिनेशन असतं किंवा त्यांना मध्ये मध्ये ब्रेक्स देऊन, कारण शेवटी त्यांनी इतकं लांब ट्रॅव्हल केलेलं असतं, जेटलॅगचा त्रास असतो, हे सगळे फॅक्टर्स म्हणजे ह्युमन फॅक्टर्स पण तिकडे बघितले जातात. आणि मग त्याच्यात शेवटी आमचे म्हणजे तिथला जो आपला ऑडियन्स असतो त्यांना तर ह्या सगळ्या कलाकारांना भेटण्याची खूप उत्सुकता असते. पण तरी पण तिथे एक डिसिप्लिन मेंटेन असतो की तुम्ही फोटो कशा पद्धतीने काढले पाहिजेत किंवा फोटो काढताना तुम्ही कसं कलाकारांपासून लांब राहायला पाहिजे. आणि हे सगळे तिकडचे लोक हे सगळे रूल्स नीट पाळतात आणि त्यामुळे कलाकारांना तिथल्या बाकीच्या लोकांशी मिसळून राहताना तो एक आनंद पण तिथे होतो. म्हणजे सचिन पिळगावकरांचंच परत दुसरं उदाहरण मी देतोय की तिथे आमचा जो बँक्वेट डिनर असतो तर त्या डिनरला ते आणि दिलीप प्रभावळकर त्यांचं जेवण चाललं होतं. तर समोरून काही लोकांना फोटो घ्यायचा होता तर ते लोक 5 मिनिटं उभी राहिली आणि हे म्हणतात की अरे लोक उभी काय आहेत. तर म्हटलं सर त्यांना तुमचे फोटोज पाहिजेत म्हणून. तर त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांना वाटलं की म्हणे आम्हाला काय होतं महाराष्ट्रामध्ये लोक टेकून आम्ही खातोय काही लक्ष देत नाहीत पण फोटो काढायची घाई करतात. पण इथे बघा म्हणे कशा लोकांची शिस्त आहे. तो बेसिकली आपल्याला तो जो एक ॲडव्हान्टेज आहे की कलाकारांना रिस्पेक्ट देणं, तर तो ॲडव्हान्टेज तिथे लोकांना दिसतो आणि मग ते एक त्याच्याने एक रिस्पेक्ट पण वाढतो. तो आय थिंक हे एक चांगलं गॅदरिंग आहे आणि अशी गॅदरिंग आम्ही जे आता अमेरिकेत चालू केलं आहे ते आय थिंक वेगळ्या देशांमध्ये पण झाली पाहिजेत सायमल्टेनियसली. त्यामुळे आपली भाषा त्या निमित्ताने खूप पुढे जाऊ शकेल. आणि हे तुमच्याकडनं प्रेरणा घेऊन मला असं वाटतं की ही मुलाखत जे पण बघतील त्यांनाही असं वाटेल की आपल्या देशात आपण जिथे आहोत तिथे या फेस्टिवल्स करावे. आणि सर तुम्ही आता म्हणाल की तिकडच्या अमेरिकन ऑडियन्सकडनं पण फीडबॅक्स येत असतात, पण त्यांना आपल्या कल्चरशी खूप छान म्हणजे त्यांना आपलं इंडियन कल्चर खूप आवडतो. तर तुमचे मित्रमंडळी आपल्या महाराष्ट्रीयन कल्चरबद्दल काय एक सांगत असतात आणि त्यांना किती कौतुक असतं की किती छान आहे त्या गोष्टी?
ॲक्च्युली कसं होतं ना की आपण जर बघितलं तर भारताचं नाव 2 कारणांनी अमेरिकेत गाजतं. एक तर म्हणजे IT इंडस्ट्री आणि दुसरं म्हणजे फिल्म इंडस्ट्री. आणि हे 2 आपले स्ट्रेंथ आहेत भारताच्या. म्हणजे आपण जर बघितलं तर म्हणजे भारतामध्ये जरी आपण म्हटलं की तुमचे किती धर्म असतात, खूप धर्म असतील, पण खरं बघितलं तर भारतीयांमध्ये एकच मोठा धर्म आहे, तो म्हणजे चित्रपटाचा, आणि दुसरा आहे तो क्रिकेटचा. आणि आता नवीन जनरेशनमुळे ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्याचे रेव्हेन्यूज आणि हे सगळ्या गोष्टी आहेत. पण अमेरिकेमध्ये भारताकडे ह्याच 2 गोष्टींनी बघितलं जातं. त्यामुळे फिल्म इंडस्ट्रीचं आपलं जी स्ट्रेंथ आहे ती आपल्याला नक्की लिव्हरेज करायची आहे. त्यामुळे लोकांना जसं हॉलिवूड माहीत असतं तसं बॉलिवूड पण माहीत असतंच. आणि मग त्या बॉलिवूडचाच एक भाग आपण आता करतो आहोत, अशा पद्धतीने लोक त्याकडे बघतात. त्यामुळे आमचे पण जे मित्रमैत्रिणी असतात की जे लोकल अमेरिकन्स आहेत, तर त्यांना भारताच्या एकंदर कल्चरची किंवा इथली फॅमिली सिस्टीमची, इथल्या एज्युकेशन सिस्टीमची ती खूप अशी कुतूहलता असते. त्यामुळे जेव्हा ते चित्रपटात ते बघतात तेव्हा ते जे टेक्स्चर त्यांना जाणवतं, म्हणजे भारतातल्या त्या मातीचं टेक्स्चर त्यांना जाणवतं, त्याच्यानंतर त्यांना अजून त्याच्यात एक इंटरेस्ट निर्माण होतो की त्यांना वाटतं की खरंच जाऊन बघायला पाहिजे की म्हणजे भारतामध्ये गोष्टी कशा घडतात. आणि आय थिंक आता म्हणजे भारत तो जुन्या काळातला भारत आता नाही आहे, राईट. म्हणजे गेले 10 ते 12, 14, 15 वर्षांमध्ये भारताचं पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे आणि तो एक सुपर पॉवर म्हणून पुढे येतोय. तर अशा सुपर पॉवरच्या देशामध्ये की जिथे 100पेक्षा जास्त भाषा आहेत आणि स्वतःचे कल्चर्स आहेत, स्वतःच्या संस्कृती वेगळ्या आहेत, तर त्या सगळ्यांना जोडून ठेवण्यासाठीचं जे एक महत्त्वाचं काम आहे, तर ते काम अशा पद्धतीच्या ऑर्गनायझेशनमध्ये, म्हणजे नाफाची एक छोटी ऑर्गनायझेशन आहे, पण अशा ध्येयानी पछाडलेल्या लोकांच्या थ्रू ते होतंय. आणि त्या सगळ्या ऑर्गनायझेशन्सला आम्हाला काहीतरी एक व्हॅल्यू ॲड करता येते, याचा एक सार्थ अभिमान आहेच. आणि आपण लहानपणापासून ऐकत आलो ना की जे काम आपल्याला आवडतं ते करण्यात आपल्याला कधी कंटाळा नाही किंवा असं काम करतो असं वाटत नाही. तर तुम्हाला सुद्धा ह्याच्यामध्ये आता एकदम आवडू लागले, म्हणजे निर्मिती किंवा चित्रपट. राईट. म्हणजे याच्यात एकतर ती खूप गंमत पण येते, पण त्याचबरोबरीने ना म्हणजे स्वतःची पॅशन असेल, तुम्ही 1-2 वेळेला काहीतरी गोष्टी कराल, 4 लोक टाळ्या वाजवतील, पण जेव्हा तुम्ही ती सातत्याने करताय त्यावेळेला त्या सातत्याने होण्याचे कारणच ते असतं की लोकांचा सपोर्ट आहे. म्हणजे आता जी आमची एक्झिक्युटिव्ह कमिटी टीम आहे किंवा याच्यातले जे काम करणारे लोक आहेत, तर ते स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी घेतात आणि हे सगळं व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे त्यांना जो ऑप्शन असेल तर ते कॅन जस्ट वॉक आउट, पण तरी पण ते सातत्याने वर्षानुवर्षे करतायत. नंतर आता फेस्टिवलच्या वेळेला तर इतक्या मोठ्या प्रमाणात, म्हणजे अशी लग्नसराई झाल्यासारखी गडबड असते ती, त्यात एवढे लोक कामं करत असतात, रात्र कामं करत असतात आणि अशा पद्धतीने एक अतिशय सुंदर फेस्टिवल ते डिलिव्हर करतात. तर म्हणजे पूर्णच कमिटी, म्हणजे आमचे आता को कन्व्हिनर्स त्यात आहेत की अर्चना सराफ, रिया ठोसर आहेत, किंवा त्याचबरोबरीने आमची जी कोर कमिटी टीम मेंबर आहेत की ज्याच्यात एक योगेंद्र पाटील आहे की जो पूर्णपणे आमचं इन्फ्रास्ट्रक्चर बघतोय, किंवा मेंबरशिप लीड लक्ष्मण आपटे जो आहे तो बघतोय, किंवा आता आमचं जे प्रेस मीडिया कव्हरेज जे होतं ते मानसी देवलकर आहे ती बघतीये, किंवा आमची जी ओपनिंग सेरेमनी होते त्यात हर्षामुळे ती म्हणून ती आहे जी ती बघतीये. तर असे जे सगळे लोक आहेत, त्याबरोबर आमचे ट्रेजरर विनायक फडणवीस, हे सगळेच लोक त्याला डेडिकेटेड आहेत आणि त्यांच्या भोवती जे व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन आम्ही बिल्ड केली आहे त्यांच्या थ्रू हे डिलिव्हर करायला जास्त सोपं पडतं. नॉन प्रॉफिट असून सुद्धा इतकी माणसं आत्मीयतेने येतात आणि आवड म्हणून येतात, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि सर तुमच्यासारखी किंवा तुमची जी टीम आहे अशी लोक जर असतील तर मराठी भाषा किंवा मराठी कला कधीच संपणार नाही. आणि सर ह्या निमित्ताने आज प्रेक्षकांमध्ये काय आव्हान करायला आवडेल, कारण का आपण आत्ता महाराष्ट्रामध्ये इझिली म्हणतो की अरे मराठी पिक्चर लागलाय, नको बॉलिवूड येईल तेव्हा बघूया, पण असं असताना सुद्धा जगभरात त्याचे तसं कौतुक होतं, तर मग आपण का कमी पडायचं, राईट. सो आज काय आव्हान करायला आवडेल मराठी ऑडियन्सना? म्हणजे मराठी चित्रपट तुम्ही जाऊन बघाच असं मी हट्ट नाही करणार आहे, कारण शेवटी तुम्ही चांगला असेल तर लोक जाऊन बघतातच आहेत. पण त्याचबरोबरीने काय होतंय ना की मराठी कुठलाही चित्रपट, म्हणजे चित्रपट सृष्टीचा आत्ता जो प्रॉब्लेम येतोय की 2.5 तासाचा चित्रपट आहे, लोकांना पेशन्स नाही, राईट. यंगस्टर्स डोंट हॅव टाइम, दे वॉन्ट टू लाईक इव्हन त्यांना रील पण फास्ट फॉरवर्ड करायचं. करेक्ट. आणि त्याचबरोबरीने मग आपण जेव्हा थिएटरमध्ये जातो तेव्हा आपण तोच लँडस्केप फॉर्मॅटमध्ये बघतो आणि आपण सेलफोनवरती तो व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये बघतो. तिथेच एक क्लॅश आत्ता आहे. त्यामुळे आम्ही आता व्हर्टिकल मायक्रो ड्रामाजमध्ये एंटर करतोय की जेणेकरून लोकांना 1.5 मिनिटाचे एपिसोड्स, असे 500 ते 600 एपिसोड्स आम्ही आता करतो आहोत. त्यामुळे जी स्टोरी टेलिंगची मेकॅनिझम आहे त्यात आम्ही पूर्णपणे चेंज करतोय, ट्रान्सफॉर्म करतोय. आणि ह्या स्टोरी टेलिंगच्या मेकॅनिझमला चायनासारख्या कंट्रीजमध्ये खूप चांगला रिस्पॉन्स येतोय. तर तो आपल्या पण देशांमध्ये तो येणार आहे. तर त्यासाठी नाफाने ते पण एक पाऊल टाकलंय. त्यामुळे मराठी चित्रपट किंवा मराठी कॉन्टेंट्स हे डिलिव्हर करताना, तुमच्यापर्यंत पोहोचवताना आम्हाला नक्कीच वेगळ्या माध्यमातून जायचंय आणि ते माध्यमं हे तुमच्यापर्यंत पोहोचतायत ॲज अ शॉर्ट फिल्म, ॲज अ फीचर फिल्म, किंवा न्यू T20 जे म्हणता येईल की जे व्हर्टिकल मायक्रो ड्रामाज. तर अशा पद्धतीचं ते आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे की आपण आपल्या भाषेवरती जर प्रेम करू शकलो तर ती भाषा आपोआप पुढे जाते. कारण भाषेचा तुम्ही वापर करा नका करू, पण प्रेम नक्की करा.
म्हणजे अमेरिकेत राहून जर अभिजित सर इतकं करू शकता, आपण इथे राहून तरी तेवढा करू शकतो. सर थँक्यू सो मच, तुम्ही गप्पा मारल्यात आणि नाफाबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी आम्हालाच कळल्या, त्याच्या मागे किती मेहनत असते. थँक्यू, इथे कुठेतरी मोटिवेशन आम्हाला मिळतंय. सो थँक्यू आणि खूप शुभेच्छा. असे अनेक, आता हे 3रं वर्ष आहे, असे अनेक वर्ष नाफा सक्सेसफुली कार्यरत राहो आणि छान छान कलाकार तिकडे जाऊन लोकांना त्यांचं वर्कशॉप घेता येईल. सो थँक्यू सो मच सर आणि खूप शुभेच्छा या वर्षीसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू.